मित्रांनो बघू शकता तुम्ही मारुती रायाची मूर्ती जवळपास 111 फूट उंच आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे खेडले झुंगे या गावामध्ये. म्हणजेच तिथं 111 फुटाचा उंच मारुतीची मूर्ती आहे. तर मारुतीचं आपण दर्शन घेणार आहे आणि तिथला बाकीचा सर्व व्ह्यू बघणार आहे. आणि त्याचबरोबर तिथे एक संतवन आहे आणि अजून एक गोदावरी नदी त्याच गावाच्या कडेने वाहते ती, तिचा पण आपण थोडासा व्ह्यू घेणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता शनिवार म्हणजे आमचे मित्र बाळाबाई आम्ही दोघं जण चाललो आहे. बघू शकता आमची गाडी बिडी सगळं रेडी आहे. आता जवळपास इकडून 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरती ते गाव आहे. तर चला आता जाऊया आणि बघूया तिथला व्ह्यू सगळा कसा वाटतो कसा नाही. मित्रांनो आम्ही पोहोचलो इथं. बघू शकता बाळाबाईंनी आमची गाडी आता बाहेर लावली पार्किंगमध्ये. आमच्या पाठीमागे बघू शकता मारुती रायाची मूर्ती जवळपास 111 फूट उंच मूर्ती आहे. चला तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने सगळा व्ह्यू दाखवतो. बघू शकता मित्रांनो, आता मूर्तीच्या जवळ आलोय. बघू शकता इथं गदास किती मोठा आहे. बघू शकता इथं एक छोटी मूर्ती आहे मारुती रायाची आणि हीच मूर्ती बघून ती मोठी मूर्ती बनवली आहे. बघू शकता जवळून किती खतरनाक दिसतं. आता इथलं दर्शन झालंय, इथला संपूर्ण व्ह्यू पण आपण जवळपास बघितलाय. तर आता यानंतर आपण जाऊया संतावनामध्ये. याच्याच शेजारी असतं त्या साईडला. आता तिथला व्ह्यू घेऊया आणि त्यानंतर शेवट जाऊया आपण गोदावरी नदीकडे. चला जाऊया आता संतावनामध्ये. तर बघू शकता परमपूज्य तुकाराम बाबा संस्थान संतवन श्री क्षेत्र खेडले झुंगे. बघू शकता इथे एकदम मस्त आहे. जवळपास सर्व प्रकारची इथं झाडे लावलेली आहे. बघू शकता या साईडला आंबे, या साईडला एक हे शेड काय म्हणतात बेटावानी. बघू शकता एकदम दाट आहे. याच्यावरून जवळपास वेल आहे. एकदम गुफावानी वाटतंय ते. गुफाची एक दुसरी बघू शकता तुम्ही. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. तर बघू शकता आम्ही आता एका गुफेमधून चाललोय. जवळपास याच्यावरून वेल आहे, वेलाचे झाड आहे आणि त्याच्यामधून गुफाही बघू शकतो. एकदम मस्त बनवलं आहे, भारी वाटतं एकदम दिसायला. आमचे सनीशेट सुद्धा पुढं चालले व्ह्यू बघण्यासाठी. बघू शकता एकदम मस्त व्ह्यू आहे. इथं सर्व प्रकारचे झाडे लावलेले आहे. म्हणजेच तुम्हाला फुलांचे असो फळांचे असो सगळे प्रकारचे झाडे तुम्हाला इथं या संतावनामध्ये बघायला भेटणार. जवळपास 2 ते 3 एकरमध्ये क्षेत्र फैलेलं आहे. म्हणजे 2-3 एकरमध्ये सर्व बघू शकता. या साईडला एक मंदिर आहे विठ्ठल रखुमाचं. त्याच्यामध्ये महादेवाची बी मूर्ती आहे आणि याच्या चौबाजूनं सर्व जवळपास झाडेच आहे. बघू शकता तुम्ही एकदम मस्त मंदिर आहे, समाधी मंदिर. त्याच्या चौबाजूनं झाड आहे. बघू शकता नारळाचे जास्त झाड आहे. एकदम भारी वाटतं. बघू शकता एकदम मस्त व्ह्यू आहे. या साईडला तुम्ही बघू शकता इथं व्हिडिओ फोटो काढण्यासाठी एकदम मस्त जागा आहे. बघू शकता
नारळाचे झाडं वगैरे, आंब्याचे या साईडला इथं फुलांचे झाडं लावलेले आहे आणि याच्यामध्ये फोटो एकदम भारी येते. जर तुम्हाला कधी फोटोशूट करायचं असेल तर एकदम भारी जागा मित्रांनो, इथं एकदा तुम्ही नक्की येऊन जा. बघू शकता या साईडला बी भरपूर लांब आहे, सगळीकडे जास्त नारळाचे झाडं लावले. बघू शकता एकदम मस्त संतवन आहे. आणि त्या साईडला इथं जवळपास मोठमोठे कार्यक्रम पण होता. इथं जत्रा बी भरते खेडलं झुंगे गावामध्ये, भरपूर मोठी भरते ती बी. आता आमचे सनी शेतीला बसले, त्यांचे आता दोनशे इथं फोटो काढू मस्त व्ह्यूमध्ये, म्हणजे ते स्टोरी बिरी टाकतील फेसबुकला, इंस्टाला. आणि त्यानंतर जाऊया आपण आता दुसरीकडे गोदावरी नदी बघण्याकरिता. त्यादूर तुम्हाला हाईला संतवनाचा हा जो व्ह्यू आहे तो कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आता जवळपास आपण इथला सर्व व्ह्यू बघितलाच आहे. बघू शकता त्या साईडला मंदिर वगैरे होते आणि इथं फोटो शूट करण्यासाठी एकदम भारी जागा आहे. त्या सनीबाईचे आम्ही जवळपास 4-5 फोटो घेतले मस्तपैकी चांगल्या पद्धतीचे, त्यांना आवडतील असे. आता यानंतर आम्ही चाललो आहे गोदावरी नदी बघायला, कारण की तिथं आता जवळपास सर्व फाटकं टाकले आणि पाणी तुंबलेलं आहे आणि जवळपास भरपूर पाणी आहे. तर चला ते पाणी बघण्यासाठी जाणार आहे आपण. आणि त्याच्यामध्ये जवळपास मोठमोठे मासे पण खूप आहे. ते मासे तर नाही दिसणार पण पाणी आपल्याला दिसेल. चला आता जाऊया तिथं. बघू शकता आता आमची गाडी इथं लावलेली आहे, तर चला आता गाडी चालू करूया आणि जाऊया गाडीवरती गोदावरी नदीकडे. आमचे सनीबाई ड्रायव्हिंग करताना. तर मित्रांनो आम्ही जस्ट पोचलोय. बघू शकता आपण गाडीवरनंच उतरतोय. आता बाळाभाई इकडे गाडी पार्किंग करते. बघू शकता आपण गोदावरी नदीवरती आता पोचलोच आहे. या साईडला आता फाटकं टाकेल, त्यामुळे तुम्ही या साईडचं पाणी बघू शकताय. इथं जवळपास खोललं आहे पण फाटकं टाकल्यामुळं पूर्ण पाणी तुंबलेलं आहे, त्याच्यामुळं एकदम पाणी खतरनाक दिसतंय. बघू शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो, खूप जिकडं नजर जाईल तिकडे नुसतं पाणीच पाणी दिसतंय आणि एकदम मस्त वाटतंय. बघू शकता तुम्ही इथं फाटकं टाकलेले आता एकदम खतरनाक व्ह्यू दिसतोय. आणि इथं खोललं आहे मित्रांनो, लय खोल आहे इथं, पण आता फाटकं टाकल्यामुळं पाणी तुंबलंय ना, त्याच्यामुळं ते आता वरती दिसतंय, एकदम लेवलमध्ये दिसतंय. बघू शकता तुम्ही. आणि ह्या साईडला नवा पूल आहे हा. बघू शकता आता मोठ्याल्या गाड्या सर्व त्याच पुलावरून जात्या. ह्या पुलावरती आता हा पूल कच्चा झाल्यामुळे याच्यावरच्या गाड्या बंद केल्या आहे. याच्यावरून फक्त आल्या तर मोटरसायकली जात्या, मोठ्या गाड्या याच्यावरती बंद केल्या आहे. या साईडनं बघू शकता तुम्ही पाणी कसं येतं आहे. आणि मित्रांनो ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पूर येतो या नदीला, तर हा जो पूल आहे जुना हा पूर्ण पाण्यामध्ये बुडेला असतो. आणि तो जो आहे काही वेळेस त्या पुलाच्या वरून सुद्धा पाणी वाहतं. म्हणजे या साईडला जे खेडलं गाव आहे ते सुद्धा निम्मा पाण्यामध्ये असतं, एवढा पूर येतो पावसाळ्यामध्ये. जर जास्त पाऊस झाला ना, नाशिक धरणं, नाशिकवरून, नाशिकच्या त्र्यंबकेश्वरवरून ही नदी चालू होते आणि जवळपास पुढं जाऊन डायरेक्ट समुद्रालाच मिळते. आणि त्याद्वारे एक पैठणचं धरण त्याला सुद्धा भेटते ही नदी. तर बघू शकता एकदम पाणीच पाणी. आणि ह्या नदीमध्ये जवळपास मासे पण खूप मोठमोठे, जवळपास सगळेच मासे याच्यामध्ये. बघू शकता त्या साईडला एकच जण बसलेला आता मासे धरण्यासाठी गळाने. खूप मोठी नदी आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. तुम्ही आजचा हा ब्लॉग बघितला असेल, तुम्ही पहिल्यांदा मारुतीचं दर्शन घेतलं, त्यानंतर आपण संतावणीमध्ये गेलो आणि त्यानंतर शेवट आपण इकडं गोदावरी नदीवरती आलो आहे. तर तुम्हाला हे तिन्ही स्पॉट कसे वाटले हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया असाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोवर तक लेट्स ब्रेक.